गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची उत्सवातली सजावट हा कोट्यवधी भाविकांचा आकर्षणाचा विषय असतो आणि यंदाचं 134वं वर्ष आहे। सन 2026ची जी दगडूशेठची जी सजावट आहे ती उत्तर प्रदेश येथील वृंदावन जे तीर्थक्षेत्र आहे तिथल्या प्रेम मंदिराची प्रतिकृती ही यंदाची दगडूशेठची सजावट असणार आहे आणि अतिशय कलात्मक असं मंदिर हे त्या ठिकाणी जे आहे तसं हुबेहूब इथे साकारण्याचा प्रयत्न हा ट्रस्टच्या वतीने केला जाणार आहे। आणि या कार्याकरता प्रसिद्ध कला दिग्दर्शक आर्ट डायरेक्टर श्री नितेशजी कुमार यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि याचं काम देखील याचा आरंभ आजपासून सुरू झालेला आहे। या मंदिराची उंची साधारण 100 फुटावर असणार आहे आणि राधा आणि कृष्ण या दोघांची मूर्ती या सजावटीच्या मध्यभागी असणार आहे। आणि या सजावटीच्या माध्यमातून जो संदेश आम्हाला द्यायचा आहे तो प्रेमाचा संदेश संपूर्ण जगाला द्यायचा आहे। कारण गणेशोत्सव हे केवळ भारतात नाही तर जगातल्या जवळजवळ 125-150 देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आणि आत्ताच्या जागतिक पार्श्वभूमीवर हा प्रेमाचा संदेश हा गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो। आणि आपल्या भारताची जी परंपरा आहे सर्वांना प्रेम अर्पावे आपलं साने गुरुजींनी देखील म्हटलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून या सजावटीची रचना आम्ही केलेली आहे। ही सजावट संपूर्ण फायबरमध्ये असणार आहे आणि या सजावटीच्या रोषणाई करता देखील मुंबईचे जे राजूबाई नेवरकर आहेत आणि पुण्यातले शंकरराव धारपळे हे त्याची रोषणाईची जबाबदारी स्वीकारणार आहेत। या सजावटीच्या मंडपासाठी श्री विकास काळे मंडपवाले यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि याचा आरंभ आजपासून झाला आहे। साधारण 75 दिवसामध्ये ही सजावट पूर्ण होणार आहे। 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, त्याच्या अगोदर साधारण 7 ते 10 दिवस ही सजावट संपूर्ण झालेली असेल असा आमचा प्रयत्न आहे, तसं आमचं नियोजन आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरू केलेली आहे आजपासून तयारी। आपल्या सर्वांना आगामी या गणेशोत्सवाच्या सजावट